स्वातीच्या आईची तब्येत बिघडली आणि म्हणून त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी जे काही सांगितलं होतं ते सगळं पाहून स्वाती तिच्या भावाला म्हणाली, "अमरदादा, पैशांची व्यवस्था करायला पाहिजे. डॉक्टरांनी उपचारांचा खूप खर्च सांगितलेला आहे." बहिणीचं बोलणं ऐकून अमर म्हणाला, "मग तू कर ना पैशांची व्यवस्था. आत्ता माझ्याकडे काही पैसे नाहीत." स्वाती उलट उत्तर देत म्हणाली, "दादा, मी का पैसे द्यायचे? मी का देऊ पैसे? तर आईची जबाबदारी तर तुझी आहे ना? आणि तुझी ती कमावणारी बायको कुठे आहे?" तेवढ्यात कोणीतरी स्वातीच्या कानाखाली जोरात मारली. तिने बघितलं तर समोर तिची वहिनी रेवती उभी होती. अमर चकित होऊन म्हणाला, "रेवती, तू कधी आलीस? आणि तुझी मीटिंग संपली का?" नवऱ्याच्या बोलण्याने रेवती म्हणाली, "हो, माझी मीटिंग संपली म्हणून आले. आज मला तुमच्या बहिणीचा स्वार्थी चेहरा बघायला मिळाला. या लोकांच्या नजरेत कुठलंच नातं मोठं नाही. सगळ्यात स्वार्थ खूप मोठा आहे. तुम्हालाच ना तुमच्या आईची खूप काळजी वाटायची. मग आता काय झालं?" त्यानंतर जे काही झालं त्या पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. रेवतीच्या लग्नाला अजून 5 महिनेही झाले नव्हते. पण या 5 महिन्यात तिने सासरच्या खूप कठीण काळातून जायचं झालं होतं. खूप त्रास सहन केला. तिच्या सासूला, उमाताईंना प्रत्येक कामात परफेक्टपणा हवा होता. जरा जरी चूक दिसली की लगेच टोमणे मारायला सुरुवात करायची. आणि रेवती फक्त शांत बसायची, ऐकायची. एक दिवशी दुपारी रेवती किचनमध्ये भाजी बनवत होती. तेव्हाच तिचा फोन वाजला. तिने गॅस कमी केला आणि फोन उचलला. तिच्या भावाचा फोन आला होता. हे पाहून तिचं मन घाबरलं. तिने फोन उचलला आणि म्हणाली, "हॅलो दादा, काय झालं?" तिच्या भावाने थरथरत्या आवाजात सांगितलं, "रेवती, आईची तब्येत फारच वाईट झालीये. आम्ही तिला दवाखान्यात नेलंय. डॉक्टर म्हणतायत की तिची अवस्था खूप नाजूक आहे. तुला वेळ मिळाला तर आईला येऊन भेटून जा." भावाचं बोलणं ऐकून रेवती खूप घाबरली आणि म्हणाली, "आईची तब्येत अचानक कशी काय एवढी बिघडली?" आईच्या तब्येतीचं ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, "दादा, मी आईला बघायला आत्ता लगेच येते." असं म्हणत तिने फोन कट केला. लगेच तिच्या नवऱ्याला अमरला फोन लावला. बराच वेळ फोन वाजत होता. नंतर अमरने फोन उचलला आणि म्हणाला, "लवकर बोल रेवती, मीटिंगमध्ये आहे मी." रेवती रडत म्हणाली, "अमर, माझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे. त्यामुळे तिला दवाखान्यात दाखल केलं आहे. मला दवाखान्यात जायला हवं. मला जायचंय. प्लीज तुम्ही घरी या किंवा मला एकटीला जाऊ द्या." तिचं बोलणं अमरने खूप हलकत घेतलं आणि म्हणाला, "अगं रेवती, माझी आत्ता मीटिंग सुरू आहे. मी येऊ शकत नाही. तू आईशी बोलून घे." रेवती म्हणाली, "पण अमर, मी तर एकटी गेली तर तिला पुढे अजून काहीतरी बोलायचं होतं." अमरशी बोलायचं होतं, पण तेवढ्यात त्याने फोन कट केला. तिला खूप भीती वाटली, कारण सासूला विचारायचं होतं. मन पण धडधडत होतं, पण आईची काळजी जास्त वाटली म्हणून ती लगेच सासूच्या खोलीत गेली आणि घाबरून म्हणाली, "आई, माझी आई दवाखान्यात दाखल झालीये. तिला ॲडमिट केलंय. तिची तब्येत फारच वाईट झालीये." दादाचा फोन आला होता. तिच्या सासून तिकडे बघितलं, पण चेहरा अगदी ठसका होता. त्या थोडक्यात म्हणाल्या, "मग काय?" सासूच्या थंड आवाजात हे ऐकून रेवती म्हणाली, "आई, आई अमर मीटिंगमध्ये आहेत. ते येऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज मला एकटी जाण्याची परवानगी द्या. मला तिची फार काळजी आहे." तिची सासू खूप कठोर झाली होती. कठोर आवाजात म्हणाली, "नाही गं, तू एकटी जाऊ शकत नाहीस." सासूचं बोलणं ऐकून रेवतीच्या पायाखालची जमीनच सरकली. "माझी आई ॲडमिट आहे. तिची तब्येत बिघडलीये." आणि तिची सासू थंड स्वरात म्हणतीये, "मग काय झालं? तुझ्या लग्नाला अजून 5 महिनेही झाले नाहीत. तू या घरची सून आहेस. असं एकटी बाहेर जायचं नाहीस. नवऱ्याबरोबर जायचं असतं." रेवती भरल्या आवाजात म्हणाली, "पण आई, अमर नाही येऊ शकत. त्यांची मीटिंग चालू आहे." पण सुनेची अवस्था पाहूनही तिच्या सासूचं मन पागळलं नाही. त्या शेवटचा निर्णय सांगत म्हणाल्या, "जोपर्यंत अमर येत नाही ना, तोपर्यंत तू कुठेही जायचं नाहीस. अमर आल्यानंतर तुम्ही दोघे जा. आणि याबाबत आता मला एकही शब्द ऐकायचा नाही." असं तिने ठामपणे सांगितलं. रेवतीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. ती म्हणाली, "प्लीज आई, मी तुमच्यासमोर हात जोडते. मला जाऊ द्या." तिची आई पण रागात म्हणाली, "मी एकदा सांगितलं ना." तिची सासू पण रागात म्हणाली, "मी एकदा सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. आणि तसंच तू दवाखान्यात जाऊन काय करणार आहेस? फोनवर विचारपूस कर, एवढंच करू शकतेस तू. माहेरच्या लोकांचा हा सगळाच पुळका असतो. तर मग लग्नाच काय कशाला करायचं?" सासूचे हे शब्द रेवतीच्या मनाला सुईसारखे टोचू लागले. ती गुपचूप तिच्या खोलीत गेली आणि बेडवर बसून रडायला लागली. तिचं मन अगदी गुदमरून गेलेलं होतं.
श्वास घसरायला लागला होता आणि डोळ्यासमोर सतत आईचा चेहरा फिरत होता. ती नवऱ्याची सासू झाली होती, वाट पाहू लागली, पण तिचा नवरा अमर अमर रात्री 11 वाजता घरी आला. एक दिवस निघून गेला, दुसरा गेला, तिसरा नाही. अमर तिला स्वतः दवाखान्यात तिच्या आईला भेटायला घेऊन जात असे आणि घरी लवकर येत नव्हता. तिची सासू तिच्या बोलण्यावर अडून बसली होती. येणारा प्रत्येक दिवस रेवतीसाठी शिक्षेप्रमाणे होता. ती रोज सासूला मनवण्याचा प्रयत्न करत होती, पण सासू मिजाज मिजाज वाईट असल्यामुळे म्हणायची, फोनवर विचारपूस करत जा. अमरला सुट्टी असेल त्या दिवशी तुझ्या आईला भेटायला जा, असं म्हणत रेवतीचं मन तिच्या आईकडे जाण्यासाठी घाबरत होतं. ती रोज आपल्या भावाला काही ना काही कारण सांगून टाळत होती. तिची सासू सतत तिच्यावर नजर ठेवून बसायची. जणू काही तीच दोषी आहे असं वाटायचं. असे 4 दिवस निघून गेले. 5व्या दिवशी घरात शांतता होती. सासू कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेली होती. रेवतीच्या मनात अचानक धीर आला. तिने स्वतःशीच म्हटलं, आता थांबायची वेळ नाही. मी अजून इथे थांबू शकत नाही. ती लगेच दाराला कुलूप लावून मागे पुढे काही विचार न करता, सासूला न विचारता, काही न सांगता घरातून निघून गेली. त्यामुळे तिचं मन फार घाबरलेलं होतं. पण आईला भेटायची खूप मनात इच्छा होती. दवाखान्यात गेल्यावर तिथलं वातावरण पाहून तिला खूप भीती वाटली. बाहेर भाऊ उभा दिसला तर ती पळत पळत त्याच्या जवळ गेली. त्याचे डोळे लाल झाले होते. ती म्हणाली, दादा, आईची तब्येत कशी आहे? मला तिला भेटायचं आहे. भावाने तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. रेवतीचं हृदय जोरात धडकायला लागलं. ती म्हणाली, दादा, बोल ना, आई कशी आहे, कुठे आहे? तिचा भाऊ थरथर आवाजात रडत म्हणाला, रेवती, आई आपल्याला सोडून गेली. हे ऐकून रेवती जोरजोरात रडू लागली. ती रडत म्हणाली, दादा, असं होऊ शकत नाही. मी तर आईला भेटायला तिचा भाऊ आला आणि म्हणाला, रेवती, मरण कोणाचंही वाट पाहत नाही. रेवतीच्या भावाच्या गळ्यात पडून जोरजोरात रडायला लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू होते. मनात दुःख आणि पश्चाताप दिसत होता. तिथे तिची सासू घरी आली आणि घराला कुलूप लावलेलं पाहून खूप रागावली. तिने रेवतीला फोन केला. रेवतीने फोन उचलला आणि म्हणाली, आई. तिला सासूला सांगायचं होतं, पण सासू काही ऐकायला तयार नव्हती आणि रागात म्हणाली, घराला कुलूप लावून पळून गेलीस का? तुझी हिंमत कशी झाली अशी वागण्याची? रेवती रडत म्हणाली, सासूबाई, मी आईला भेटायला आले होते, पण आई मला भेटली नाही. ती आम्हाला सोडून गेलीये. उमाताई त्यांचं बोलणं ऐकत होत्या. मध्येच थांबून म्हणाली, मला हे सगळं ऐकायचं नाही. तू माझ्या बोलण्याला विरोध केलास. संध्याकाळपर्यंत घरी नाही आलीस तर घटस्फोटासाठी तयार राहा. मला अशी सून नको जी माझ्या विरोधात जाईल, असं सांगून त्यांनी फोन ठेवला. रेवती मध्येच खाली बसली. एकीकडे आईचा मृत्यू तर दुसरीकडे सासूची धमकी. तिच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले होते. तिने तिच्या आईला कायमचंच गमावलं होतं, पण सासूने तिचं सांत्वनही केलं नाही. अक्षरशः तिच्या सासूला फक्त त्यांचं नियम महत्त्वाचे होते. आईचा अंतिम संस्कार करून सगळे लोक निघाले, पण रेवती तिथेच बसून राहिली होती. शांत तिथेच बसून राहिली. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. आवाज बंद पडला होता, पण डोळ्यातून अश्रू थांबायला नावसुद्धा घेत नव्हते. तिच्या मनात काहीतरी जळत होतं. इतक्यात मागून कुणीतरी आवाज दिला. तिने वळून बघितलं तर तिचा नवरा अमर उभा होता. तोच तो अमर ज्याने 5 दिवसांपूर्वी तिला बोलताना ऐकूनही घेतलं नव्हतं आणि गरजेच्या वेळी तिला एकटं सोडलं होतं. रेवतीच्या डोळ्यात राग आणि दुःख दोन्ही होते. अमर तिच्या जवळ आला आणि म्हणाला, चल रेवती, आता घरी जाऊया. रेवती एक क्षण त्याच्याकडे बघत राहिली आणि मग उठली. रागाने म्हणाली, अमर, कुठल्या घरी? तिचं बोलणं ऐकून अमर चकित झाला. आणि म्हणाला, रेवती, तुझ्या बोलण्याचं खरं काय अर्थ आहे? रेवती रडत म्हणाली, मी त्या घरात कधी परत येणार नाही जिथे माझ्या भावना, माझ्या इच्छेची किंमत काहीच करत नाही. मला माझ्या आईला भेटायचं होतं, पण मला भेटायला दिलं नाही. अमर रागाने चिडून म्हणाला, रेवती, आता हे सगळं बोलण्याची वेळ नाहीये. तू गप्प माझ्यासोबत घरी चल. रेवती त्याचं बोलणं मधीच तोडत म्हणाली, नाही अमर, आज मला बोलू दे. जेव्हा मी रडत रडत तुम्हाला सांगितलं होतं तुमच्याकडे आईला भेटण्यासाठी भीक मागत होते, तेव्हा तुम्हाला तुमचं कामच जास्त महत्त्वाचं होतं, मीटिंग महत्त्वाची होती. तुम्हाला आठवतं का? तुला माहीत आहे, मी देवाकडे प्रार्थना करत होते की मला एकदा तरी माझ्या आईला भेटू दे, पण तुम्ही लोकांनी आणि तुमच्या आईने मला जाऊ दिलं नाही. अमर हळू आवाजात म्हणाला, रेवती, मी कामात खूप बिझी होतो अगं. आता जास्त नाटक करू नकोस.
जर तू आता माझ्यासोबत आली नाहीस तर मी तुला कायमची सोडून देईन. हे ऐकताच रेवतीचे वडील म्हणाले, जावई बापू असं बोलू नका. मी आता माझी बायको गमावली आहे. आता मुलीचं घर उजाडताना मी पाहू शकत नाही. मग ते रेवतीला म्हणाले, बाळा तू तुझ्या घरी जा, सगळं ठीक होईल. रेवतीने तिच्या डोळ्यांकडे वडिलांकडे वडिलांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात मुलीच्या संसाराच्या उद्ध्वस्त होण्याची भीती स्पष्ट दिसत होती. मग ती शांत बसली आणि जड पावलांनी नवऱ्यासोबत निघाली. पूर्ण रस्त्यात ती नवऱ्याबरोबर एकही शब्द बोलली नाही. घरी पोहोचल्यावर तिची सासू दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. सुनेला बघताच टोमणा मारत म्हणाली, आली का महाराणी, खूप मोठं काम केलंस. घराला कुलूप लावून पळून जाण्याचं. रेवतीने मान खाली घातली पण काही बोलली नाही. तिची सासू म्हणाली, अशी सून तर मी आजपर्यंत बघितली नाही. सासूच्या परवानगीशिवाय घरातून निघून गेलीस. आता या घरात राहण्याचा तुझा हक्क तू गमावला आहेस. रेवती काही न बोलता गमगुमान तिच्या खोलीत गेली होती. तिला ठाऊक होतं की आता जर काही उत्तर देऊन काहीच फरक पडणार नाही. काही दिवस असंच जात राहिले. रोजच तिची सासू आणि तिचा नवरा तिला टोमणे मारत असत. पण एक दिवस तर हद्दच झाली. तिची नणंद स्वाती घरी आली आणि आईच्या समोर बसून म्हणाली, आई, तू मला सांगितलं नाहीस का वहिनीने काय कांड केलंय. उमाताई लगेच म्हणाले, अगं विचारू नकोस. ती कुलूप लावून पळून गेली तिच्या माहेरी. माझ्या इज्जतीचा पंचनामा झाला. मी घरी आले तर माझी सून घराला कुलूप लावून गायब होती. स्वाती उठली आणि किचनमध्ये आली आणि टोमणा मारत म्हणाली, अरे वा वहिनी, तुला जरा पण लाज वाटली नाही का. आई घरात नव्हती. आई घरात नव्हती आणि तू कुलूप लावून घरातून गायब झालीस. रेवतीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, ताई त्यावेळी माझी आई दवाखान्यात ॲडमिट होती. स्वाती तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली, पण वहिनी, तुझी आई तर त्यावेळी मेली होती ना. तू लवकर गेल्यामुळे ती जिवंत तर झाली नसती ना. रेवतीच्या मनात आग लागली. ती पहिल्यांदा मोठ्या आवाजात म्हणाली, ताई, अशा वेळेस कुणीही आईला भेटण्यासाठी तळमत असते. तुम्ही माझ्या जागी असता तर गेला नसतात का तुमच्या आईला भेटायला. स्वाती डोळे मोठे करून म्हणाली, वहिनी, जास्त तोंड चालवायची गरज नाही. तेवढे तिची सासू तिथे आली आणि रेवतीवर ओरडायला लागली आणि म्हणाली, खूप झालं आता. तुला माझ्या मुलीशी मोठ्या आवाजात बोलत आहेस. तुझी हिंमत कशी झाली. रेवती काही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली. आतून दरवाजा बंद करून घेतला आणि बेडवर बसून रडत रडत स्वतःशीच पुटपुटत म्हणाली, की खरंच या लोकांच्या मनातल्या भावना मेल्या आहेत का. आजपर्यंत गप्प बसून सगळं सहन करत होते. ही माझी चूक होती का. असे दिवस पुढे गेले. घरातील वातावरण बदलले नाही. टोमणे, आरोप जरा पण कमी झाले नाहीत. पण रेवती आता बदलायला लागली होती. याच वेळी अमरची नोकरी गेली आणि घरात गोंधळ सुरू झाला. उमाताई मनातून घाबरली. आता कसं होणार, घर कसं चालणार. अमर पण इकडे तिकडे नोकरी शोधायला लागला. काही दिवसांनी त्याला एक नवीन नोकरी मिळाली, पण पगार कमी होता. एक दिवस अमर त्याच्या आईला म्हणाला, आई, रेवती एवढी शिकलेली आहे, तिला पण नोकरी करू दे. तिला नोकरी चांगली लागू शकते. आपल्याला आता पैशांची खूप गरज आहे. हे ऐकून त्याची आई भडकली आणि म्हणाली, नाही नाही, माझी सून बाहेर जाऊन काम करणार नाही. लोक काय बोलतील. अमर आईची समजूत काढत म्हणाला, आई, आता सध्या तरी ती वेळेची गरज आहे आणि रेवती शिकलेली आहे. किचनमधून रेवती त्या दोघांचं बोलणं ऐकत होती. त्यांचं बोलणं ऐकून तिच्या मनात आणखी एक आशा निर्माण झाली. तिला पण या घरातून बाहेर जाऊन थोडं मोकळं वाटणार होतं. शेवटी मुलाने खूप समजावून सांगितल्यानंतर उमाताईंनी रेवतीला नोकरीवर ठेवण्याची परवानगी दिली. रेवतीने लगेच नोकरी शोधली आणि नोकरी करायला सुरुवात केली आणि ऑफिसमधले वातावरण खूप वेगळं होतं. तिथले लोक तिची इज्जत करत होते. तिचं सगळं ऐकत होते. तिच्या मेहनतीची प्रशंसा करत होते. हळूहळू ती ऑफिसमध्ये सगळ्यांची फेवरेट बनली. तिची मेहनत, तिचा शांत स्वभाव, तिचा समजूतदारपणा सगळ्यांना आवडायला लागला. पण घरी परत आल्यावर तिच्या सासूचे टोमणे तयारच असायचे. सासू तिला म्हणायची, आता तर तुला घराची काहीच काळजी नाही ना. तू माझी सेवा करत आहेस आणि नाही मला जेवणासाठी विचारत आहेस. तू काहीच करत नाही. रेवती एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाला सोडायची. पण तिच्या मनात ज्वालामुखी भडकत होती. हळूहळू ती जास्तच वाढत गेली आणि एक दिवस तो क्षण आला याने सगळं काही बदलून टाकलं. ऑफिसमध्ये रेवती मीटिंगमध्ये होती. तशी तिचा फोन वाजला. तिचा नवरा अमर फोनवर होता.
तिने फोन उचलला आणि अमर म्हणाला, रेवती, आईची तब्येत खूप बिघडली आहे, मी तिला दवाखान्यात घेऊन जात आहे. रेवती काही वेळ शांत बसली आणि म्हणाले, अमर, मग मी काय करू? माझी मीटिंग चालू आहे, मी येऊ शकत नाही. नाही. रेवतीच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते अमरच्या कानावर पडताच तो थक्क झाला. रागाने तो ओरडला, रेवती, तू असं कसं बोलू शकतेस? तुझ्या मीटिंगमध्ये माझ्या आईपेक्षा तुझी मीटिंग का माझ्या आईपेक्षा महत्त्वाची आहे का? रेवतीचा आवाज शांत होता, पण त्यात दुःख आणि राग दोन्ही दडलेलं होतं. ती म्हणाली, अमर, जेव्हा माझ्या आईची तब्येत खराब होती तेव्हा काय झालं होतं? तेव्हा पण मी तुला असं सांगितलं होतं की मला आईला भेटायला जायचंय, आईला दवाखान्यात ॲडमिट केलंय. अमरने बायकोचं बोलणं ऐकून शांत होऊन डोळ्यासमोर ती सगळी आठवण फिरवली. त्याला ती सगळं आठवलं. ते सगळे क्षण फिरू लागले. रेवतीची लाचारी, तिच्या डोळ्यातलं पाणी, तिची विनवणी आणि त्याचा थंड वाईट वागणूक. मीटिंगमध्ये आहे, मला वेळ नाही. रेवती पुढे म्हणाली, तुम्हाला माहीत आहे अमर, मी 5 दिवस पूर्ण माझ्या आईला भेटायला त्या घरात तडफडत होती. प्रत्येक क्षण मरत होते, पण त्यावेळेस तुम्ही मला भेटू दिलं नाही. जेव्हा मी खूप प्रयत्न करून माझ्या आईला भेटायला पोहोचली, तेव्हा माझी आई कायमची मला सोडून निघून गेली होती. तुमच्या अशा वागण्यामुळेच मला तिच्याशी शेवटचं बोलायला पण जमलं नाही, भेटायला पण जमलं नाही. तिचा आवाज भरून आला, पण तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, आज तोच त्रास, तीच लाचारी मला तुम्हाला जाणून करून द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जवळच्या माणसाला किंवा आईला गमावल्यानंतरचं दुःख किती असतं. अमर भरल्या आवाजात म्हणाला, प्लीज प्लीज रेवती, असं काही करू नकोस. मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण प्लीज आज माझी मदत कर. आईवर उपचार कसे होतील? माझ्याकडे पैसे नाहीत. रेवतीने मोठा श्वास घेतला आणि थंड आवाजात म्हणाली, पैसा आता तुमची बहीण स्वाती कुठे आहे? ती मला नेहमी टोमणे मारायची, म्हणायची की मी आईची काळजी घेत नाही. आता तिलाच बोलून घ्या. तीच करेल स्वतःच्या आईच्या पैशांची व्यवस्था आणि काळजीही तीच घेईल. अमर मोठ्या आवाजात म्हणाला, रेवती, ती माझी बहीण आहे आणि आई माझी जबाबदारी आहे. तू माझी बायको असल्यामुळे ते तुझे पण कर्तव्य बनतं, सासूची काळजी घेण्याची. नवऱ्याचं बोलणं ऐकून रेवती हसली आणि म्हणाली, अमर, सगळी कर्तव्य तुम्ही मलाच लक्षात आणून देणार आहात का? जेव्हा माझ्यावर वेळ आली होती तेव्हा तुमची कर्तव्य कुठे गेली होती? माझी आई तुमची कोणीच लागत नव्हती का? तेव्हा तुम्ही सगळ्यांनी माझी कर्तव्य, माझ्या भावनांना पायदळी उडवले होते. रेवती पुढे म्हणाली, अमर, आता मी काही करू शकत नाही, माझी मीटिंग चालू आहे, आपण नंतर बोलू, असं म्हणत तिने फोन कट केला. अमर तिथेच खुर्चीवर बसला. त्याचे हात थरथरत होते, डोळ्यातून पाणी येत होतं. आज पहिल्यांदा त्याला चुकीची जाणीव झाली होती, जी फक्त एक चूक नव्हती, तर एक त्याच्या हातून घडलेला गुन्हा होता. आईबद्दल समजलं की स्वाती पण दवाखान्यात आली. डॉक्टर म्हणाले की तुमच्या आईची तब्येत फारच गंभीर आहे आणि लगेच त्यांना ॲडमिट करावं लागेल. डॉक्टरांच्या बोलण्यावर स्वाती म्हणाली, दादा, पैशांची व्यवस्था करायला हवी. डॉक्टरांनी खूप खर्च सांगितलेला आहे. अमर म्हणाला, स्वाती, आता माझ्याकडे पैसे नाही, तू पैशांची व्यवस्था कर. भावाचं असं बोलणं ऐकून स्वाती म्हणाली, दादा, मी का पैसे देऊ? आई तर तुझी जबाबदारी आहे ना, आणि तुझी ती नोकरी करणारी बायको कुठे आहे? असं म्हटल्यानंतर तेवढ्यातच कोणीतरी स्वातीला जोरात कानाखाली वाजवली. तिच्या समोर रेवती उभी होती. अमर थोडा चकित होऊन पाहू लागला. तिच्याकडे बघू लागला आणि म्हणाला, रेवती, तुझी मीटिंग संपली का? रेवती शांत आवाजात म्हणाली, मीटिंग संपली आणि म्हणूनच तर मी इथे आली आहे. तुमच्या बहिणीचं स्वार्थी रूप बघायला मिळालं मला इथे. त्यांच्या नजरेत कुठलंच नातं मोठं नाही, फक्त त्यांच्याजवळ फक्त मोठा स्वार्थ आहे. ताई, तुम्हालाच तर आईच्या तब्येतीची खूप काळजी होती ना, मग आता काय झालंय? आता कुठे गेली काळजी? अमर म्हणाला. रेवतीने हाताने त्याला थांबवलं आणि म्हणाली, काही बोलू नकोस, फक्त ऐकून घे. मी जेव्हा माझ्या आईला भेटायला तडफडत होती तेव्हा तुम्ही लोकांनी मला आईला भेटू दिलं नाही, पण आज आज तुला तोच त्रास आणि दुःख जाणून द्यायचं होतं मला. मला असं वाटतंय की तुला त्याची जाणीव झाली आहे. बायकोचं बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, रेवती, खरंच मला माफ कर, माझ्या हातून फार मोठी चूक घडली त्यावेळेस. रेवतीने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, अमर, माफ करणं एवढं सोपं नाहीये, पण तुला शिक्षा देणं माझं ध्येय नाहीये, कारण मी तुझ्यासारखी खालच्या पातळीवर जाणार नाही. असं म्हणत तिने एक कार्ड नवऱ्याच्या हातात दिलं आणि अमर म्हणाला, हे काय आहे? रेवती म्हणाली, यात माझी बचत आहे, आईच्या उपचारांसाठी पुरेशी होती. आईला जो काही खर्च असेल तो या कार्डमधून वापर. अमर तर गोंधळून गेला आणि म्हणाला, रेवती, तू माझी मदत करत आहेस असं वाटत होतं,
रेवती म्हणाली, मी तुमची नाही तर तुमच्या आईची मदत करते. कारण मला माहीत आहे एका आईचं आयुष्य किती किती मोलाचं असतं आणि कोणाला गमावल्यावर किती वेदना होतात. आईला गमावल्यावर किती वेदना होतात ते मी माझ्याशिवाय दुसरं कोणाला कळणार. अमर रडू लागला आणि म्हणाला, रेवती मी तुझ्यासारखं होऊ शकत नाही. रेवती म्हणाली, कदाचित नाही होत, पण आता होऊ शकतं. जर खरंच स्वतःला बदललं तर. स्वाती म्हणाली, वहिनी मला पण माफ कर. मी तुझ्या बरोबर खूप चुकीचं वागत होती. रेवती म्हणाली, ठीक आहे, पण इथून पुढे कुणाच्या दुःखाचा गैरफायदा कधीच घेऊ नका. आणि हो, मी तुला माफ करू शकते, पण सगळं मी. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता तुमची आई ठीक आहे, पण काळजी घ्यावी लागेल. दवाखान्यातून घरी आल्यावर स्वातीने आईला सगळं काही सांगितलं. उमाताईंना खूप लाज वाटली. त्यांच्या वागण्याचा पश्चाताप वाटू लागला. त्यांचा सगळा दवाखान्याचा खर्च त्यांच्या सुनेने भरला होता, ज्यांनी आजपर्यंत तिला काही किंमत दिली नव्हती. तिच्यासोबत वाईट वागले होते, काडीची इज्जत दिली नव्हती. उमाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. त्यांनी रेवतीकडून माफी मागितली. रेवतीने त्यांना एक संधी दिली, पण स्पष्ट शब्दात म्हणाली, घडलेल्या या गोष्टी विसरणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? रेवतीने जे काही केलं ते योग्य होतं की अयोग्य होतं? कमेंट करून नक्की कळवा. जशाच तसं वागल्याशिवाय काही समोरच्याला त्यांची चूक समजत नाही. तसंच प्रमाणे रेवतीने त्यांना त्यांची चूक कळवून दिली होती. त्याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.